महायुतीत विधान परिषदेच्या 17 जागांच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत। एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती सर्व 17 जागा जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय, तर दुसरीकडे शिवसेनेत 6 जागांवरून इच्छुकांची मोठी गर्दी आणि लॉबिंग सुरू असल्याची माहिती समोर येते। ठाणे पालघरपासून मराठवाडा, नाशिक, रायगड आणि जळगावपर्यंत अनेक दिग्गज नेत्यांच्या वारसांची आणि निकटवर्तीयांची नावंही चर्चेत आहेत। जागा वाटपाचा फॉर्म्युला काय? शिवसेना 5 जागांवर का ठाम आहे आणि कोण कुठून रेसमध्ये आहे? पाहूया आता सविस्तर रिपोर्ट। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुतीत हालचालींना वेग आलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती सर्व 17 जागा लढणार आणि सगळ्याच जागा जिंकणार असा दावा केलाय। महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता येणार नसल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय। जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असून सन्मानानं जागा वाटप होईल, कुठलाही तिढा किंवा रखडलेलं वाटप नाही असंही शिंदे यांनी स्पष्ट केलंय। जागा वाटप सन्मानाने होईल, महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत आणि महायुती एकजुटीने 17 जागा लढवेल आणि 17 जिंकेल हा विश्वास। ठाणे पालघर मतदारसंघातून माजी आमदार रवींद्र फाटक यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून फाटक यांना मोठं राजकीय वजन असल्याची चर्चा आहे, पण त्याचवेळी भाजपनेही शिंदेंसारखीच रणनीती वापरली आहे। राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय, कारण बविया नेते राजीव पाटील यांची भाजप नेत्यांनी घेतलेली भेट आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं वेगानं बदलताना दिसत आहेत। राजीव पाटील यांच्या या भेटीकडे आता विशेष महत्त्वानं पाहिलं जातंय। ही भेट केवळ सदिच्छा भेट होती की आगामी राजकीय रणनीतीचा भाग, याबाबत आता विविध तर्कवितर्कांना उधाण आलंय। तर दुसरीकडे हिंगोली परभणीमधून आमदार अर्जुन खोतकर यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर आणि माजी आमदार विप्लव बाजुरिया यांची नावं चर्चेत आहेत। तर छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ आणि बाजीराव चव्हाण हेही इच्छुक असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। नाशिकमधून माजी खासदार हेमंत गोडसे, सईद खान आणि भाऊसाहेब चौधरी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। उत्तर महाराष्ट्रातील संघटनात्मक ताकद लक्षात घेता ही जागा शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची मानली जाते। रायगडमधून मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या नावाची चर्चा आहे। तर जळगावच्या जागेसाठी मंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रतापराव पाटील यांचं नाव पुढे आलंय। यवतमाळच्या जागेबाबत मात्र अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचं कळतंय। दरम्यान शिवसेनेकडून महायुतीत 5 जागांवर ठाम दावा केला जातोय। 6वी जागा ही मेरिट, स्थानिक ताकद आणि जिल्ह्यातील पक्ष संघटना पाहून द्यावी अशीही मागणी करण्यात येते। विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर किंवा रायगड ही 6वी जागा शिवसेनेला मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे अंतिम यादीत कोणाला संधी मिळणार आणि महायुतीत कोणाचा वर्चस्व राहणार याकडे आता राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।